आज आमच्या कोकण विभाग जो पहिला विभाग आम्ही निवडला होता त्याचा शेवटचा दिवस आहे आणि अतिशय आनंद आहे सांगताना की 21 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते या जागेर यात्रेची सुरुवात झाली. मी ह्या संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये फिरत असताना सुद्धा अनेक सन्माननीय नेते मंडळींची भेट घेतली. त्याचबरोबर प्रामुख्याने आमचे सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो. आमचा प्रयत्न हा फक्त शासकीय जिल्हे नाही परंतु तालुका वाईज पर्यंत मी ते युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि एकत्रित युवा शक्तीचं आणि एक जागर यात्रा म्हणून या संपूर्ण संघटन बांधणी आम्हाला करायची आहे. मला खात्री आहे ज्या पद्धतीने आजचा हा पहिला टप्पा आमचा झाला खूप यशस्वीपणे झाला असं मी म्हणेन. चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स सर्व जिल्ह्यातून आम्हाला मिळालेला आहे. आमची संपूर्ण युवा मोर्चाची टीम सुद्धा खूप ताकदीने काम करणारी आहे आणि त्या बाबतीत मला फार आनंद आणि अभिमान आहे. आम्ही या संपूर्ण दौऱ्याची रचना करत असताना सुद्धा फक्त राजकीय विषय नाही तर युवकांना भावणारे प्रत्येक विषयामध्ये हात घालून त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी हे वारंवार सांगत आलेलो आहे, युवा मोर्चा ह्या सर्व क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी सक्षम आहे किंवा तो व्यासपीठच त्यासाठी बनलेला आहे. आणि म्हणूनच आज आम्ही किल्ल्यावरती तर जाऊनच आलो, आम्ही राजकोटवरती पण जाऊन आलो आणि इथं सुद्धा आज ह्या गार्डन मध्ये, रॉक गार्डन मध्ये आम्ही इन्फ्लुएन्सर्स बरोबर किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स बरोबर संवाद साधला. कारण यांचे सुद्धा प्रश्न आहेत, त्यांचे सुद्धा प्रश्न आम्हाला शासनापर्यंत पोहोचवायचे आहेत, सोडवून द्यायचे आहेत. त्यामुळे एकत्रित सर्व दृष्टीने विचार करून आम्ही या संपूर्ण दौऱ्याची रचना केली. मी खास करून नितेश राणे साहेबांचं खरंच मनापासून आभार मानेन. कारण खूप चांगलं मार्गदर्शन एका मोठ्या भावासारखं ते मला वारंवार आजपर्यंत करत आलेले आहे. आज सुद्धा आम्ही जेव्हा त्यांची भेट घेतली आणि काल सुद्धा आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो, त्यामध्ये ते युवकांना इतक्या मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतात. कारण कालच एक कार्यक्रम जो त्यांनी आयोजित केला होता त्यामध्ये जवळजवळ 51 युवकांची टीम त्या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन करत होते आणि ते खूप मनापासून सुद्धा नितेश राणे साहेबांकडे म्हणजे आभार व्यक्त करत होते. कारण त्या व्यासपीठावरती काम करण्याची संधी युवकांना ते मोठ्या प्रमाणात देतात. त्यामुळे स्वतः ते युवा असल्यामुळं खूप युवक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. खूप होल्ड मोठा त्यांचा आता या संपूर्ण जिल्ह्यावरती आलेला आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की त्यांच्यासारखेच काही गुण आमच्या सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यावे, ज्या माध्यमातून आम्ही यशस्वीपणे आमचा संपूर्ण कार्यक्रम पार पाडतो. आमचा आता तरी पुढं पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असा दौरा होईल. हा एकदा पूर्ण दौरा संपला की आम्ही संपूर्ण युवा मोर्चाच्या पूर्ण राज्याच्या टीमला वर्षभराचे कार्यक्रम आमचे नियोजित झालेले आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना काही ना काही असे नवीन कार्यक्रम, नवीन उपक्रम दिले जातील ज्याच्या माध्यमातून युवा पिढी त्या युवा मोर्चाकडे आमच्या आकर्षित होईल. आणि हा संपूर्ण दौरा झाला की मग मी अनेक वेळा परत इथून पुढे रेग्युलरली कोकण दौरे पण माझे चालू झाले. कोकण फारच सुंदर आहे, तिथली लोक फार चांगले आहेत, निसर्ग फार सुंदर आहे, जेवण सुद्धा फार छान आहे आणि एकंदरीत माझा हा अनुभव कोकणातला जो राहिलेला आहे मला अजिबात असं नाही वाटत की मी आयुष्यभर हा अनुभव विसरू शकेन आणि त्याचं पूर्ण श्रेय की मी माझ्या संपूर्ण युवा मोर्चाची टीम आहे.